आम्हाला पाणी तर येईना म्हणून सांगितले त्या 150 नांदेड जिल्ह्यातील मागील अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या लेंडी प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी प्रकल्पग्रस्तांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणावर शेळ्या व म्हशी मृत पावल्या आहेत। त्याचप्रमाणे घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याची देखील मोठी नासाडी झाली आहे। या मुसळधार पावसामुळे लेंडी प्रकल्पग्रस्तातील अनेक गावे जलमय झाली आहेत। ही माहिती कळताच खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली व तिथल्या लोकांच्या भावना जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना धारेवरती धरले। यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह परिसरातील अनेक पूरग्रस्त शेतकरी गावकरी उपस्थित होते। यावेळी गावकऱ्यांनी खासदारांसमोर झालेल्या नुकसानाबाबत मोठा आक्रोश केला आहे। आम्हाला जेव्हा जायला काय काय जायला आम्ही उपास एक महिना आम्हाला जेवण नका म्हणा त्याची काही नका म्हणा फक्त आम्हाला बोर्डर काढून द्या म्हणा। त्याच्या बाई वाचत होती, एक बाई सूर म्हणलेली बाई वाचत होती साहेब, वाचत होती साहेब, पत्रावर होती बाई विचारा होती दोन पासून ते सकाळी 8 पर्यंत पत्रावर होती बाई। 100 पुणे केलं, 100 पुणे बाई 100% वाचत होती साहेब। जेवण बाई पत्रावर बाई होती साहेब, हे बघले स्वतःवर मला फोन आम्हाला पाणी तर येईना म्हणून सांगितले त्या 150 बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।